नमस्कार. आज या ठिकाणी 78 बिझनेस पार्क प्रिमायसेसमधील सर्व व्यापारी बंधू भगिनींना आनंदाचा असा दिवस आहे. कारण 2 दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी इमारतीच्या लगत संत शिरोमणी मार्ग, भांडूप स्टेशन रोड यावर जे स्टॉल आहेत, एकंदरीत 91-92 जे काही स्टॉल आहेत त्यांचं तिथे विस्थापित त्या स्टॉलना करून त्यांचं पुनर्वसन लगतच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे 78 बिझनेस पार्क या इमारतीमध्ये करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. आणि ही खूपच आनंदाची गोष्ट आहे येथील सर्व व्यापारी बंधू भगिनींना. कारण गेली 20 वर्ष म्हणजे 2006 रोजी या इमारतीमध्ये आम्हाला अलॉटमेंट देण्यात आलं होतं आणि तेव्हापासून माझ्या मागच्या बाजूलाच इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो बंद आहे. कारण त्या गेटच्या समोरच सगळे स्टॉलधारक त्यांचे स्टॉल आहेत आणि त्यामुळे ग्राहकांना आतमध्ये यायला जायला जागा नाही आहे. आणि गेल्या 20 वर्षापासून 2006 ते 2026 अशा या गेल्या 20 वर्षामध्ये येथील व्यापारी आणि जे काही आहे त्यांचं एवढे अतोनात हाल झाले आहेत की त्यांना इथे व्यापारच होत नाही आहे आणि शासकीय जे शुल्क आहे ते भरणं पण त्यांना मुश्किल झालेलं होतं. परंतु आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे येथील सर्व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. परंतु हे अगदी सहज असं झालेलं नाही आहे. ह्याच्यामागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे. 2022 रोजी सदर इमारतीमध्ये 78 बिझनेस पार्क नामक सोसायटी रजिस्टर करण्यात आली आणि त्या दिवसापासूनच ह्या संस्थेचे संस्थापक श्री रेवनाथ गायकवाड यांनी हा विषय प्रामुख्याने घेऊन संबंधित डिपार्टमेंटला, संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करायची सुरुवात केली. 2022 ते 2026 नुसते पत्रव्यवहारच झाले नाही, तर त्यानंतर आमच्या संस्थेचे संस्थापक श्री रेवनाथ गायकवाड हे 2 फेब्रुवारी 2026 रोजी सदर इमारतीच्या बाहेरील बाजूस आमरण उपोषणासाठी बसले. त्यानंतर परत दुसऱ्यांदा त्यांनी 29 जून 2026 रोजी घाटकोपर एनवॉर्ड येथे उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलं. आणि ह्या सर्व घटनाक्रमांच्या मागे त्यांचे जे सोसायटीचे मंडळ आहे, अध्यक्ष आहेत श्री बिलाल अहमद चौधरी, सेक्रेटरी आहेत शांता रेवनाथ गायकवाड, श्री एकनाथ पोटे आणि खास करून आम्हाला बाहेरून जे पाठिंबा देणारे हिवाळे साहेब आहेत, प्रकाश हिवाळे साहेब, त्यांचे खरंच आभार मानले पाहिजेत. यांनी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ह्या सर्व घटनाक्रमांच्या मागे आमच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यामुळे मी सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानतो. आणि याच्यापुढे मी हे सांगू इच्छितो की कोर्टाने दिलेल्या आदेशाची जर पायमल्ली झाली किंवा तो आदेश तंतोतंत पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. जर तो पाळण्यात नाही आला तर आम्ही आमचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा चालू करू आणि मग तो आणखी जहालपणे करू अशी मी नम्र विनंती करतो. आणि जे इतर राजकीय पक्ष आहेत, नेते आहेत, ज्यांनी थोडा बहुत आम्हाला बाहेरून सपोर्ट केला असेल किंवा केला नसेल त्यांचेसुद्धा मी ते आभार मानतो. आणि इथे आता आमच्या संस्थेचे संस्थापक आहेत रेवनाथ गायकवाड यांनी एक चांगली गोष्ट सांगितली की यांचं इथे पुनर्वसन झाल्यानंतर यांना बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना आम्ही कुठलीही अडचण येऊन देणार नाही. त्यांना ज्या काही गोष्टींची मदत लागेल ती संस्थेमार्फत आम्ही करू. ही खूप मोठी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तर त्यासाठी त्यांचे एकदा आभार मानतो. 78 बिझनेस पार्कतर्फे माननीय श्री प्रकाश हिवाळे, लोकमोर्चा संघटना यांचे अध्यक्ष श्री माननीय प्रकाश हिवाळे साहेब यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानू इच्छितो. त्यांना श्रीफळ आणि शाल अर्पण करतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्यानंतर 78 बिझनेस पार्कतर्फे आपल्या संस्थेच्या सेक्रेटरी श्री शांता रेवनाथ गायकवाड यांच्या हस्ते विश्वास जनतेचा या चॅनलचे संस्थापक श्री विश्वास गायकवाड यांचे आभार मानण्यात येतील. त्यासाठी त्यांना श्रीफळ व शाल देण्यात येईल. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. कृपया पुढे यांनी सुद्धा आपल्याला सुरुवातीपासून अगदी साथ दिलेली आहे, अगदी शेवटपर्यंत आणि पुढेही सुद्धा देणार आहेत. तर त्यासाठी मी सर्व
78 बिझनेस पार्क या संस्थेच्या वतीने श्री विश्वास गायकवाड यांचे मनापासून आभार मानतो. करतेस 78 बिझनेस पार्क या संस्थेमार्फत संस्थेचे संस्थापक श्री रेवनाथ गायकवाड उपोषणकर्ते यांचा आता सत्कार करण्यात येतील. संस्थेचे अध्यक्ष श्री बिलाल अहमद चौधरी यांच्या हस्ते त्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात येईल. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. सगळ्यांनी जरा एकदा टाळ्या वाजवा. यांनी जे उपोषण केलं आहे म्हणजे आजचा आपल्याला दिवस बघायला मिळाला आहे खरोखरच यांच्यामुळे बघायला मिळालं आहे. त्यामुळे सर्व संस्थेच्या वतीने मी आपल्या संस्थेचे संस्थापक श्री रेवनाथ गायकवाड यांचे विशेष आभार मानतो. 78 बिझनेस पार्क प्रेमायसेस भांडूप पश्चिम येथील संस्थेचे अध्यक्ष श्री बिलाल अहमद चौधरी, श्रीमती शांता रेवनाथ गायकवाड सेक्रेटरी, संचालक श्री सतपाळ, संचालक श्री दत्तात्रय पोटे, संस्थापक रेवनाथ गायकवाड, माननीय प्रकाश सुवाळे साहेब, माननीय अनिल करपे, या सर्वांचे मी 78 बिझनेस पार्कतर्फे सर्वांचे मी आभार मानतो.